महाराष्ट्रा's नंबर 1 यूट्यूब चॅनल नीट JEE MCQ विवेक ढोले तुमच्यासाठी प्रथमच. आता टॉपिक आपण पाहून राहिलेलो आहोत 9 नंबरचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि टेस्ट नंबर 18 आहे. चॅनलची लिंक दिलेली आहे आपण इथे खाली आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या टाईपचेच MCQ चे जे वर्षन आहे ते फ्री मध्ये पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण आपली टेस्ट सुरुवात करूया 18 नंबरची. चला मित्रांनो, आता आपण टेस्ट नंबर 18 पाहूया. टेस्ट नंबर 18 मधला पहिला क्वेश्चन्स पाहूया. फॉर द रिएक्शन्स ऑफ टाइप M+4L गिव्स राइज टू ML4. हे एक मेटल आणि लिगँड्स मधले इक्विलिब्रियम रिएक्शन्स दिलेली आहे. ऑप्शन पहिलं दिलेला आहे, लार्जर द सोलिबिलिटी कॉन्स्टंट. आपण सोलिबिलिटी कॉन्स्टंट के न दर्शवत असतो. लार्जर द सोलिबिलिटी कॉन्स्टंट लोअर द प्रपोर्शन ऑफ ML4. ML4 चं प्रपोर्शन कमी होईल म्हणते. दॅट एक्झिस्ट इन द सोल्युशन. ऑप्शन बी आहे, लार्जर द सोलिबिलिटी कॉन्स्टंट. लार्जर द सोलिबिलिटी कॉन्स्टंट आहे की नाही, म्हणजे के ची व्हॅल्यू जर लार्जर असेल तर हायर द प्रपोर्शन ऑफ ML4. ML4 चं प्रपोर्शन जास्त राहील. ऑप्शन सी दिलेला आहे, स्मॉलर द स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. स्मॉलर द स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हायर द प्रपोर्शन ऑफ ML4 एक्झिस्ट इन द सोल्युशन. नन ऑफ दी अबोव. ऑप्शन विचारलेलं आहे आपल्याला, याच्यातलं करेक्ट ऑप्शन कोणता आहे. यांचं सरळ म्हणणं आहे की जे सोलिबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे हे जर हायर किंवा लोअर झाली तर ML4 च्या कॉन्सन्ट्रेशनवर काय फरक, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कसं असते, लोअर प्रपोर्शन मध्ये असते का हायर प्रपोर्शन मध्ये असते. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर इक्विलिब्रियम रिएक्शनचं या साईडनं शिफ्ट झालं असेल तर म्हणजेच याचं कॉन्सन्ट्रेशन जर काय असेल, हायर असेल. ML4 चं कॉन्सन्ट्रेशन जर हायर असेल तर के ची व्हॅल्यू म्हणजे सोलिबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू सुद्धा काय राहणार आहे, हायर राहणार आहे. कारण हे काढता असताना आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असं काढत असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट तुमचे जे रिमेनिंग लिगँड्स आणि मेटल राहतील त्याचं कॉन्सन्ट्रेशन. जर याची व्हॅल्यू हायर तेव्हाच येईल, म्हणजे के सोलिबिलिटी कॉन्स्टंट हायर तेव्हाच येईल ज्यावेळेस याचं प्रपोर्शन हायर असेल. आणि त्यामुळं यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, बी. लार्जर द सोलिबिलिटी कॉन्स्टंट हायर द प्रपोर्शन ऑफ ML4 दॅट एक्झिस्ट इन द सोल्युशन. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे, बी हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन पहा. एक मेटल आणि लिगँडच्या रिएक्शन मधलं इक्विलिब्रियम दिलेला आहे. फॉर द रिएक्शन्स द ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट K4 इज एक्सप्रेस ॲज. ऑप्शन ए आहे K4 इज इक्वल टू ML अपॉन ML3 L. ऑप्शन बी आहे K4 इज इक्वल टू ML4 ML3 इंटू L. ऑप्शन सी आहे K4 ML4 अपॉन ML रेस टू 4 आणि ऑप्शन डी आहे K4 ML अपॉन ML M इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ L. आता आपल्याला माहिती आहे की यांनी ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट K4 विचारलेला आहे. तर K4 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय राहणार आहे, M इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय राहणार आहे, L रेस टू पॉवर काय राहील 4. आणि म्हणून असं ऑप्शन तुमचं कोणतं येईल, सी हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर येईल सी. त्यानंतर द स्टेप वाईज अँड ओव्हरऑल स्टेबिलिटी कॉन्स्टंट आर रिलेटेड ॲज. ऑप्शन ए दिलेला आहे Kn इज इक्वल टू K1 प्लस K2 प्लस K3 प्लस K4 प्लस Kn. ऑप्शन बी दिलेला आहे Kn इज इक्वल टू K1 मायनस K2 मायनस K3 मायनस K4 इज इक्वल इंटू Kn. ऑप्शन डी आहे Kn इज इक्वल टू K1 प्लस K2 मायनस K3 मायनस K4 प्लस Kn. आणि ऑप्शन डी आहे Kn इज इक्वल टू K1 इंटू K2 इंटू K3 इंटू K4 इंटू Kn. आपल्याला माहिती आहे की एखाद्या मेटल आणि लिगँड्स मधली जी रिएक्शन्स आहे, N टाइम्स ऑफ लिगँड जर घेतले आपण तर M L रेस टू पॉवर N असं जे इक्विलिब्रियम भेटणार आहे. तर या रिएक्शन्स मधले जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, पहिल्या स्टेप मधलं, दुसऱ्या स्टेप मधलं, तिसऱ्या स्टेप मधलं, चौथ्या स्टेप मधलं, हे आपण सर्व काय करतो, मल्टिप्लाय करतो आणि ओव्हरऑल सोलिबिलिटी कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करतो. त्याच्यामुळे याच्यातलं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे, डी हे करेक्ट आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये द रेसिप्रोकल ऑफ फॉर्मेशन कॉन्स्टंट इज कॉल्ड. ए ऑप्शन ए इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ऑप्शन बी आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. बोथ ए अँड बी. आणि डी आहे
स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आता रेसिप्रोकल ऑफ फॉर्मेशन कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज. फॉर्मेशन कॉन्स्टंटचा जो रेसिप्रोकल आहे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे आता जसं मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ML4 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ M इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ L रेस टू पॉवर याच्या रेसिप्रोकलला म्हणजे सोल्युबिलिटी कॉन्स्टंटच्या रेसिप्रोकलला आपण काय म्हणतो, इन्स्टॅबिलिटी कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंटही म्हणू शकतो. आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे तुमचं, सी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स फाइंड देअर यूज इन क्वालिटेटिव्ह केमिकल अनालिसिस. बी आहे क्वांटिटेटिव्ह केमिकल अनालिसिस. ऑप्शन आहे बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबव. आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड एस्टिमेशन ऑफ मेटल म्हणजे मेटल आयन्स इन द सोल्युशन क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह दोन्ही प्रकारे करू शकतो, म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे, सी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. हार्डनेस ऑफ वॉटर इज एस्टिमेटेड बाय सिंपल टायट्रेशन विथ Na2EDTA बिकॉज. ऑप्शन ए आहे Ca डायपॉझिटिव्ह आयन्स फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्स विथ EDTA. ऑप्शन बी आहे Mg डायपॉझिटिव्ह आयन्स फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्सेस विथ EDTA. ऑप्शन सी आहे बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन डी आहे नायदर ए ऑर बी. सर्वांना माहिती आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन हे हार्ड वॉटर मध्ये असतात आणि त्याच्यामुळे हे दोघंही स्टेबल कॉम्प्लेक्स बनवतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे तुमचं, सी हे करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गोल्ड कंबाईन विथ सायनाइट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड वॉटर टू फॉर्म अ कोऑर्डिनेशन एंटिटी. रिकामी जागा इन द ॲक्वियस सोल्युशन. हिअर ए इज रेफर टू एज. गोल्ड जेव्हा कोणासोबत कंबाईन होते, सोडियम सायनाइड म्हणा किंवा सिल्वर सायनाइड सोबत जेव्हा कंबाईन होते त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स बनवतो त्यांच्यासोबतचा आणि तो कॉम्प्लेक्स कोणता राहणार आहे, AuCN/2 निगेटिव्ह. त्याचं कारण आहे की गोल्डवर ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे, +1 राहणार आहे. आणि असं जर असेल तर नॅचरली +1 आणण्यासाठी आपल्याला ह्या टाईपचा कॉम्प्लेक्स बनवतो आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे, ए हे याचं काय येणार आहे, करेक्ट आन्सर येईल. आणि म्हणून ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर द पिगमेंट रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस रिकामी जागा इन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ रिकामी जागा. हिअर ए अँड बी आर रेफर टू एज. म्हणजे पिगमेंट रिस्पॉन्सिबल आहे फोटोसिंथेसिस साठी तर तो कोणता आहे तो विचारलेला आहे. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोणता मेटल त्याच्यामध्ये असेल. ऑप्शन ए आहे क्लोरोफिल, बी आहे आयर्न. ऑप्शन बी आहे ए क्लोरोफिल, बी आहे मॅग्नेशियम. ऑप्शन सी आहे ए मेलॅनिन, बी आहे मॅग्नेशियम. ऑप्शन डी मध्ये ए आहे मेलॅनिन आणि बी आहे आयर्न. सर्वांना माहिती आहे की क्लोरोफिल मध्ये काय असते, फोटोसिंथेसिस मध्ये काय असते, क्लोरोफिल असतो आणि मॅग्नेशियम मेटल असतो, सेंट्रल मेटल आयटम. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे, बी हे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर मॅच द कॉलम फर्स्ट अँड कॉलम सेकंड अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द कोड इन द बिलो. याच्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता इथे सिस्प्लॅटिन जो आहे तो सिस्प्लॅटिन आपण कशासाठी वापरत असतो, जो कॅन्सरचं ट्रीटमेंट करण्यासाठी. म्हणजे ए ला काय राहणार आहे, 4, ए साठी 4 बरोबर आहे. EDTA कशासाठी वापरतो आपण, लीड पॉइझनिंग, त्याच्यामुळं बी ला 3. त्याच्यानंतर क्लोरोफिल काय आहे, क्लोरोफिल म्हणजे मॅग्नेशियम मेटल आहे म्हणजे सी ला 2. आणि हिमोग्लोबिन मध्ये कोणता मेटल असतो, आयर्न, त्याच्यामुळं डी चं 1. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे तुमचं, डी हे करेक्ट आन्सर येईल अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. द कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव अ ग्रेट importance in biological system. In this contest which of the following statement is incorrect. Incorrect statement विचारला आहे. Chlorophyll is a green pigment in plant and contain calcium. हे चुकीचं आहे कारण क्लोरोफिल मध्ये काय असते, मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन इज अ रेड पिगमेंट ऑफ द ब्लड अँड कंटेन आयर्न, हे करेक्ट आहे. सायनोकोबालामाइन इज व्हिटॅमिन B12 अँड कंटेन कोबाल्ट, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्बॉक्सिल पेप्टाइडेज ए इज अन एन्झाइम्स कंटेन झिंक, हेही बरोबर आहे. आणि म्हणून याच्यातलं चुकीचं जे विचारलं होतं ते कोणतं आहे, ए. क्लोरोफिल हा ग्रीन पिगमेंट आहे पण इट कंटेन मॅग्नेशियम, कॅल्शियम नसते त्याच्यातनी आणि म्हणून हे याचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे हे 18व्या नंबरची टेस्ट तुमची इथे कंप्लीट होते. 180 क्वेश्चन जवळपास झालेलं आहे या चॅप्टरवर. थेरॉटिकल चॅप्टर आहे, थोडं मी जी थेरी शिकवलेली आहे ते व्यवस्थित समजून घेतली आणि मग ऑब्जेक्टिव्ह सोडवले तर तुम्हाला हे सर्व येऊन जाईल. ठीक आहे.